या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. सोलापूर शहरातील वाढत्या धुळीच्या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नगरसेवक अजय पोन्नम यांनी महापालिकेच्या अंदाजपत्रक सभेत केली. शहर धूळमुक्त करण्यासाठी पालिकेने विशेष कृती आराखडा राबवावा, असे त्यांनी सुचवले. अंदाजपत्रकीय सभेत विविध विषयांवर चर्चा होत असताना अजय पोन्नम यांनी शहरातील धुळीच्या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. सोलापूरमध्ये रस्त्यांवरील धूळ मोठ्या प्रमाणात उडत असून नागरिकांना दररोज याचा त्रास सहन करावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले. धुळीमुळे नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार वाढत असल्याची गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा अधिक त्रास होत असल्याने ही समस्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर पालिकेने नियमित रस्ते स्वच्छता, पाण्याची फवारणी, कच्च्या रस्त्यांचे पक्कीकरण आणि बांधकामांवर नियंत्रण अशा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी सूचना त्यांनी केली. शहराच्या आरोग्यासाठी धूळमुक्त सोलापूर ही गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. मला असं वाटतं की त्या लोकांवरती आपण काहीतरी निर्बंध लावून किंवा त्याच्यावर काहीतरी कारवाई करून किंवा जे लोक कचरा व्यवस्थितपणे बाहेर टाकत नाही घंटागाडीमध्ये रोडच्या कडेला टाकतात, त्यांच्यावरती काहीतरी कारवाई करावी, ज्याच्यामधून आपल्याला दंड स्वरूपात महापालिकेला उत्पन्न येईल. त्याच प्रकारे सोलापूरमध्ये जे कचरा वाढत आहे लोकांवरती कुठलाही निर्बंध नाही आहे, त्यामुळे तो कचऱ्याचं प्रमाण देखील कमी होईल आणि सोलापूर जे आहे एक होईल. त्यासाठी आपण काही कारवाई करावी. त्यानंतर पाण्यासाठी जर म्हणतात की पाण्यामध्ये पाणी सोडल्यानंतर लोकांना आपलं पाणी झाल्यानंतर ते लोक पाणी काय करतात, ड्रेनेजमध्ये पाईप सोडणे, गाडी धुणे असा जो प्रकार करतात, त्याच्यामुळे इतर लोकांना त्याच प्रभागामध्ये पाणी मिळत नाही. तर मला असं वाटतं की पाण्याचं मीटर बसवण्याचं काहीतरी नियोजन आपण करावं किंवा अधिकाऱ्यांनी काहीतरी स्टिंग ऑपरेशन करावं किंवा त्या भागात व्हिजिट करावी आणि तिथे अशा प्रकारे जे लोक पाण्याचा व्यय करतात त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करावी, जेणेकरून पाणी बचत होईल. जल ही जीवन आहे म्हणतात, इतरांना ते जल मिळत नाही तर यांच्यामध्ये कारवाई होणे हे अपेक्षित आहे. दुसरी अजून काही गोष्ट तर त्याच्यामध्ये आज आपल्या महापालिकेच्या बऱ्याचशा विभागामध्ये स्क्रॅप प्रमाणामध्ये बऱ्याच काही गोष्टी पडलेल्या आहेत ज्या चोरी होतात आणि त्याचं आपल्याला नुकसान होतं, उत्पन्न काही होत नाही. तर आपण एक निविदा काढून मला असं वाटतं की स्क्रॅपची विक्री करावी आणि महापालिकेला त्यातून उत्पन्न मिळवून द्यावं. आणि पुन्हा एकदा आपण बजेट चांगल्या प्रकारे मांडला त्याबद्दल सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार.